एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी. फडणवीसांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आझाद मैदानावर पार पडला ग्रँड सोहळा. विधान भवनात 7 डिसेंबरला विशेष अधिवेशन. पहिल्या 2 दिवसात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार. आज कर्मचाऱ्यांना अधिवेशनाच्या तयारीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना. सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर भूषवणार विधानसभा हंगामी अध्यक्षपद. पुढील 3 दिवसीय अधिवेशनात कोळंबकरांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी, तर 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होणार. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण. नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. 7, 8 आणि 9 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन. 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी राज्यपालांना पत्र देऊ. पत्रकार परिषदेत फडणवीसांची माहिती. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक. तर राष्ट्रवादीचे 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित. सूत्रांची माहिती. भाजपनं शिंदेशिवाय शपथविधीची तयारी केली होती. शिंदेशिवाय पुढे जावं असं भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं होतं. शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. एकाच पक्षाचं सरकार असल्यावरही धुसफूस असते. महाराष्ट्रात तर 3 पक्षांचं सरकार. उच्च पदावरून खाली यावं लागल्यावर सर्वजण नाराज होतात. शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया. महायुतीतल्या 3ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू. गृहमंत्री, नगरविकास मंत्री, अर्थमंत्री या पदांवरून तिघांमध्ये संघर्ष. राऊतांची टीका. महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळालं नाही. भविष्यात लोकांना गाजर दाखवण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार अर्धवट होईल. राऊतांचा दावा. आम्ही विरोधी पक्षात मात्र मॅन्डेट पूर्णपणे मानत नाही. अनेक लोकांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केले आहेत. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. शरद पवार गटाच्या संसदीय समितीची 10 डिसेंबरला बैठक. पक्षाचे देशभरातील वरिष्ठ नेते बैठकीला हजर राहणार. पक्षांतर्गत बदल, आगामी निवडणुकांवर बैठकीत चर्चा होणार. दिवाळी अधिवेशनात इव्हेंट मॅनेजमेंटचा तडका. नऊवारी साडीतील तरुणी मंत्री आणि आमदारांचं स्वागत करणार. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 2 एजन्सीची नियुक्ती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्कडवाडीत गावातून लॉंग मार्च काढणार. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची माहिती. बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयानं मार्कडवाडीची देशभर चर्चा. अदानी मुद्द्यावरून आज पुन्हा संसदेत गदारोळ. लोकसभेचं कामकाज 1 मिनिटात स्थगित. विरोधी पक्षाच्या खासदारांकडून संविधानाची प्रत घेऊन निषेध. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या वाकाखाली नोटांचे बंडल सापडल्याचा दावा. तपासणी दरम्यान नोटांचं बंडल सापडलं. सभापतींची सभागृहाला माहिती. चौकशी सुरू असल्याची धनखडांची माहिती. शेतकरी आज शंभू सीमेवरून दिल्लीकडे कूच करणार. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांचे भाव निश्चित करण्याची मागणी. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची दुपारी पत्रकार परिषद. केजरीवाल पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार. आपचा दावा. आरबीआयचे पतधोरण जाहीर. रेपो रेट 6.5 कायम राहणार. सलग 11 वेळा रेपो दरात कोणताही बदल नाही. जळगावमधील मुक्ताईनगरच्या पराभूत उमेदवार रोहिणी खडसेंची फेरमतमोजणीतून माघार. व्हीव्हीपॅटची मतमोजणी होणार नसल्यानं फेरमतमोजणीतून माघार. आयोगाच्या भूमिकेनंतरच भरलेली रक्कम परत. भाजपा आमदार सुरेश धस यांचा मंत्रिमंडळात समावेश करा. समर्थकांकडून बीडच्या आष्टीच्या खंडोबा मंदिरात साकडं. जळगावातील अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेचा उलगडा. निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी अहमद हुसेन शेख यांनीच गोळीबार केल्याचं तपासात उघड. 5 जणांवर गुन्हे दाखल. चंद्रपुरातील राजुरा विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटेंचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. प्रशासनाकडून 45 दिवसात फेरमतमोजणी. सुभाष धोटेंनी आयोगाला 2,50,000चं शुल्क भरलं. पंतप्रधान मोदींकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. संसदेच्या आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पंतप्रधान मोदी आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून अभिवादन.
राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांकडून महामानवाला मानवंदना, नेत्यांकडून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा मी थक्क होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही तर संस्था होते। फडणवीसांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना। दिल्लीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून अभिवादन। संसदेत जाण्याआधी शासकीय निवासस्थानी महामानवाला आदरांजली। छगन भुजबळ, सुजात आंबेडकरांकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन। सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी नेत्यांसह अनुयायांची रीघ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन। आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातील लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल। महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी। सकाळपासूनच महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची रीघ। अमरावतीत यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन। अमरावती ते नया अकोला दरम्यान अभिवादन रॅलीचं आयोजन। लातूरच्या पानगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी। महापरिनिर्वाण दिनानिमित्त पानगावमधील चैत्य स्मारकावर विविध कार्यक्रमांचं आयोजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लातूरमध्ये सामूहिक वंदना कार्यक्रमाचं आयोजन। सामूहिक वंदनेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसकडून अस्थिकलश रॅलीचं आयोजन। अमरावती ते अकोलापर्यंत रॅली। खासदार बळवंत वानखेडेंसह काँग्रेसच्या यशोमती ठाकूर रॅलीमध्ये सहभागी। टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरच्या गिर्यारोहकांकडून वानगडच्या महादरवाजातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांना वंदन। कोकण दिवा, मानगड आणि कुर्डुगड हे 3 दुर्ग एका दिवसात सर केले। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेणबत्तीवर रेखाटली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती। चांदवडच्या कलाकाराकडून महामानवाला अभिवादन। वसईच्या भाताने गावच्या कलाकाराने पिंपळाच्या पानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र रेखाटून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं। कौशिक जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र रेखाटलं। अकोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। कॅन्डल मार्च काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। नाशिकच्या मनमाडमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। कॅन्डल मार्च काढत महामानवाला मानवंदना। नाशिकच्या मनमाडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांकडून महामानवाला मानवंदना। पंचवटी एक्सप्रेसवर महामानवाची पूर्णाकृती प्रतिकृती लावून अभिवादन। पंचवटी एक्सप्रेसवर निळे ध्वज लावून मानवंदना। पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी। अनुयायींकडून महामानवाला अभिवादन। नाशिकच्या येवल्यामधील कलाकारानं मक्याच्या दाण्यांपासून साकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती। महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायींकडून विविध पद्धतीनं अभिवादन। इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचं काम कधी पूर्ण होणार? सचिन खरात यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। पंढरपूर कॉरिडॉर होण्याबाबत संभ्रमावस्था। कॉरिडॉर होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संकेत। मात्र शासनाकडून स्पष्ट माहिती मिळाली नसल्यानं स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला शहरालगतच्या गावांचा विरोध कायम। हद्दवाढ विरोधात तीव्र आंदोलनाचा कृती समितीचा इशारा। एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100। स्वतःला टेस्ट करत रहा।